या नांदेड शहरामध्ये पहिल्या दुसऱ्या निवडणुकीमध्ये शहरातून विधानसभेला काँग्रेसचं प्रस्थापित मराठा घराण्यातला उमेदवार निवडूनच येत नव्हता, नेहमी पडायचा। मग त्या काळामध्ये अक्कल आणि शक्कल लढवून ऍडव्होकेट सय्यद फारुक पाशा नावाच्या एका मुस्लिम सुशिक्षित वकील माणसाला उमेदवारी दिली आणि सलग एक नाही दोन नाही तर नांदेड शहरातून एका मुस्लिम फारुक पाशा यांना सर्व जाती धर्माच्या लोकांनी निवडून आणून आमदार केलं होतं। सलग तीनदा मुस्लिम माणूस आमदार होतो। त्यानंतर आणीबाणी झाली, लोकांनी काँग्रेसला पाडलं, पण काँग्रेसला हरवून निवडून येणारा त्या काळात जनता पक्षाचा उमेदवार प्रोफेसर नूरुल्लाह खान पुन्हा एक मुसलमान होता। म्हणजे या नांदेड जिल्ह्याचा खरा 7-12 हा बौद्ध बांधवांच्या, मुस्लिम बांधवांच्या, ओबीसी बांधवांच्या नावावर राहिलेला आहे। परंतु तरीही 1979 नंतर या नांदेड जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये कोणत्या बौद्धाला उमेदवारी दिली तरी निवडून येऊ देना, कोणत्या मुसलमानाला उमेदवारी दिली तरी निवडून येऊ देना, कोणत्या लिंगायताला दिली तरी निवडून येऊ देना। आता ही उमेदवारी देणं सुद्धा प्रस्थापितांनी बंद केलेलं आहे। 2019 मध्ये माझ्यासारखा कोणत्याही प्रस्थापिताला भीक न घालणारा, कोणाशीही मॅनेज न होणारा आणि एकही 2 नंबरचा धंदा न करता राजकारणामध्ये लोकांसाठी लढणारा एक सामान्य कार्यकर्त्याला कोणताच पक्ष उमेदवारी देऊ शकत नाही। परंतु आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी 2019 ला याच नांदेड दक्षिण मध्ये मला उमेदवारी दिली होती। 15 दिवसाचा वेळ भेटला तरी धावपळ करून मी शेवडीमध्ये याच ठिकाणी असाच मंचावर येऊन आपले विचार मांडलेले होते। परंतु तेव्हा दिशाभूल केली, समाजात फूट पाडली आणि अगदी कमी वेळेमध्ये प्रचार केला। मला वंचितांनी, मायनॉरिटीजनी भरपूर मतदान दिलं, परंतु विजयी होऊ शकलो नाही, फोडलं आणि मला पाडलं। निवडणुकीमध्ये हरलो, पण घरी आम्ही बसलो नाही। अविनाश भोसीकर असो की फारुक अहमद असो, निवडणूक हरले परंतु जिंकण्याचा विश्वास हरला नाही, लोकांचं काम करण्याची तळमळ हरली नाही। रस्त्यावर उतरलो, आम्हाला काही माहित नव्हतं असं काही घडल, पण निवडणूक हरल्यानंतर अविनाश भोसीकरांनी राज्यभर ओबीसीची यात्रा केली। 5 वर्ष फारुक अहमद कोरोना असो, लॉकडाऊन असो, एनआरसी असो, सीए असो, पैगंबर साहेबांच्या अवमानाच्या विरोधातला आंदोलन असो की कोणताही इश्यू असो, हजरत टिपू सुलतान, हजरत औरंगजेबच्या नावानं दंगली असो, रस्त्यावर उतरण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये फारुक अहमदने केलं। आम्ही लढणारे कार्यकर्ते आहोत, परंतु आम्हाला निवडणुकामध्ये पाडण्याचं षडयंत्र हे सगळे एक होऊन करतात। काँग्रेस, बीजेपीचे मतदार, नेते, पक्ष दोघं एकत्रित येतात, पण बहुजनांचा, मायनॉरिटीचा माणूस निवडून येऊ नये म्हणून एक गठ्ठा मतदान काँग्रेसचे लोक बीजेपीला आणि बीजेपीचे लोक काँग्रेसला करतील, पण आमच्या सारख्या कार्यकर्त्याला निवडून येऊ देत नाही। मग आता यांचे षडयंत्र कधी बंद होणार नाही। 19 ला मतं फोडण्यासाठी जे प्रयोग केला ते 2024 ला सुद्धा केलेला आहे। परंतु या 5 वर्षामध्ये काम करत असताना आज आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे। शिवानरंगाने लिंगायत तरुणाला एकदा दोनदा उमेदवारी बाळासाहेब देऊ शकतात। अविनाश भोसीकर सारख्या लिंगायत कार्यकर्त्याला एकदा उमेदवारी दिली, 2-2दा उमेदवारी देऊ शकतात। फारुक अहमद सारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला बाळासाहेब एकदा नाही 2दा उमेदवारी देतात। बाळासाहेब फक्त उमेदवारी देत नाहीत तर हजारो लाखोच्या संख्येचं मतदान सुद्धा देत असतात। मी हरलो तरी 26,713 मतदान घेतलो, अविनाश भाऊ हरले तरी लाखाचं मतदान घेतात। एकदा उमेदवारी आणि मतदान देतील, 2दा देतील।
परंतु तिसऱ्यांदा ही संधी भेटणार नाही. जर बहुजनाच्या कार्यकर्त्याला विधानसभा लोकसभेमध्ये पोहोचवायचे असेल तर या संधीचं सोनं करा. आम्ही कोणत्या जातीचे विरोधक नाही, पण आपल्या जाती प्रजाती समूहाला प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी मिळवून देण्यासाठी लढणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही जर विरोध करतो तर प्रस्थापित घराण्यांचं करतो. ज्या प्रस्थापितांनी स्वतःच्या जातीची माती केली अशा राजकीय प्रस्थापितांचा विरोध आम्ही करतो. परंतु ज्या नाहिरे वर्ग आहेत, जे बहुजनांच्या जाती आहेत, त्यांचं प्रतिनिधित्व जर तुम्ही असेंब्ली आणि पार्लिमेंटमध्ये जाऊ देत नाही तर निवडून आल्यानंतर तुम्ही तरी आमचं प्रतिनिधित्व करता का? तुम्ही तरी आमचे मुद्दे मांडता का? तुम्ही तरी आमचे काम करता का? तुम्ही इथं एक मुस्लिम उमेदवाराला हरवून तुम्ही प्रस्थापित घराण्याच्या उमेदवाराला आमदार बनवलं. मला लिंगायत बांधवांना विचारायचंय, गेल्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आलेला तो उमेदवार जो 5 वर्ष आमदार राहिला, त्यानं तुम्हाला केलेलं मसनवट्याच्या रस्त्याचं आश्वासन पूर्ण केलं का? एवढंच तरी काम त्यांनी केलं का? मुस्लिम बांधवांना विचारू पाहतो, तुमच्या कब्रस्तानच्या विषयाला केलेलं आश्वासन त्यांनी पूर्ण केलं का? मग त्याला भेटलेला कोट्यावधीचा दरवर्षी भेटणारा निधी कोणाच्या माथी मारलं, कोणाच्या घशात टाकलं? माहिती अधिकार मध्ये आम्ही माहिती काढली. आमदारांना आमदार निधीचा 80% वाटा प्रस्थापितांच्या फक्त वस्त्यामध्ये दिला, परंतु बहुजनांच्या, दलितांच्या, मायनॉरिटीच्या हिश्श्याला 10, 15, 20%च्या पलीकडे आलेला नाही. साधं कब्रस्तानचं, स्मशान भूमीचं प्रश्न तो सोडवू शकला नाही. एकट्या शेवडीचं नाही, तुम्ही अख्ख्या मतदारसंघातल्या कोणत्याही मुस्लिम बहुल, लिंगायत बहुल गावाला फोन करा. तुमच्या स्मशानभूमीचे, आमच्या मियाभाईचे कब्रस्तानचे, ईदगाहचे छोटे छोटे प्रश्न तरी त्यांनी सोडवले का? कवडीचा तरी निधी त्यानं दिला का? अरे मुसलमानाच्या मशिदीला सरकारचा पैसा तू दिला तरी आम्ही घेत नाही, कारण मशिदीला तुझा पैसाच लागू होत नाही. आमच्या मशिदीला तुझ्या कवडीची मदत आम्ही मागतच नाही. मागून मागून कधी त्या समाजानं कॉलेज मागले नाही, संस्था मागले नाही, बँका मागले नाही, जिल्हा परिषदेचं अध्यक्ष पद मागलं नाही. मागून मागून आम्ही मागतो काय? कब्रस्तानला वाल कंपाऊंड, ईदगाहला कमान. एवढं पण तुम्हाला देणं होत नसेल तर आमचे मतदान घेऊन तुम्ही आमचं कोणतं काम केलं? आमच्यासाठी सभागृहामध्ये कधी तोंड उघडलं का? आमच्याबद्दल कधी तळमळ दाखवली का? जर तुमच्या विजयामध्ये 80% मतदान हा आमचा आहे, बौद्धांचा, दलितांचा, मुसलमानांचा, ओबीसीचा 80% मतदान असून तुम्ही 20% निधी आम्हाला देता, तर मग आमचं कोणतं प्रतिनिधित्व तुम्ही शाबूत ठेवलेलं आहे? म्हणून आता आपल्याला याच्या त्याच्या वाड्यावर जाण्याची सवय बंद करावी लागल. तुमच्यामध्ये ताकद आहे, तुमच्यामध्ये कुवत आहे. तुम्ही एकजूट झाला तर इथला आमदार बी आपण आणू शकतो, खासदार बी आपण आणू शकतो. हे विश्वास आपल्यामध्ये निर्माण करा. इसके उसके दरवाजे पर जाने की जरूरत नहीं है. अपने वोटों की तकसीम को रोको, अपने वोटों के बंटवारे को रोको. देखो आज आपके साथ में, आपके पास में वंचित समाज के, बहुजन समाज के लोगों के चेहरे पर की खुशी देखो. जब उनको दिख रहा है कि हमारे गांव का लिंगायत भाई लिंगायत उम्मीदवार के लिए उत्साही हो रहा है, हमारे गांव का मुस्लिम भाई मुस्लिम उम्मीदवार के लिए खुश हो रहा है, उसके साथ खड़ा हो रहा है, तो इनकी खुशी का कोई ठिकाना नहीं है. ये झूम कर तुम्हारा इस्तकबाल कर रहे हैं. ये बाला साहब अम्बेडकर की ताकत है.